आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं होतं। त्याची प्रत्यक्ष म्हणजे अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांना कालच जून महिन्याचे 1500 रुपये जमा झाले। मी शासनाचे आभार मानते। 2 दिवसा अगोदर मी केवायसी केली आणि आज मला जूनचा हप्ता 1500 रुपये जमा झाला। अखेर सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, ज्या बहिणींनी केवायसी केलेली असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। तरी केवायसी कशा पद्धतीने करायची आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा, ज्या बहिणींनी केवायसी केलेली असेल त्या बहिणींची यादी आज आलेली आहेत। म्हणजेच आज 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्या बहिणींना आज मेसेज सुद्धा आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो आज सकाळीच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं, तर त्याच्या माध्यमातून आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर सुद्धा होतच आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून हे डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। त्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो आज काही बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतर होणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो हा जून महिन्याचा हप्ता सोडण्या अगोदर लाडक्या बहिणी या 2 नियमांमध्ये बसत आहे का हे सुद्धा पाहिलेलं आहे। सोबतच लाडक्या बहिणींनी बँकांच्या नियमांचं पालन केलेलं आहे का हे सुद्धा पाहिलेलं आहे। बघा, लाडक्या बहिणींनो तुम्ही जर केवायसी केलेली असेल तरच तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे। तर या केवायसी साठी एक फॉर्म भरायचा आहे, तर तो फॉर्म कुठे भरायचा आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणींनो चॅनल वरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडके बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा, लाडक्या बहिणींनो भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची वाट पाहत होता, परंतु आज खऱ्या अर्थाने या 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींची जून महिन्याची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या पहिल्यांदाच ऐकलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी आपापल्या प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत। म्हणजेच काही बहिणींनी 2 दिवसांपूर्वी केवायसी केलेली होती, त्यांच्या खात्यामध्ये आजपासून जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु ही केवायसी कुठे करायची आहे, कशी करायची आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, ते 12 जिल्हे सुद्धा बघणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींनो या जून हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता, तर हा निधी या प्रमुख 10 बँकांमध्ये गेलेला होता। म्हणजेच या 10 बँकांमधून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुमचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो भरपूर लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या की जून महिन्याचा हप्ता कधीपासून आमच्या खात्यामध्ये येणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे, परंतु पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतर होणार आहे। परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नाहीत त्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता येणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या शासकीय नोकरीमध्ये कर्मचारी आहेत, म्हणजेच काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या अंगणवाडी सेविका आहेत, काही लाडक्या बहिणी शिक्षिका आहेत, काही लाडक्या बहिणी मुख्याध्यापिका आहेत, काही लाडक्या बहिणी रेल्वे कर्मचारी आहेत। म्हणजेच काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या बहिणी सरकारी नोकरीमध्ये कामगार आहेत, त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने या लाडक्या बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेतलेला आहे। तर हे सध्याच्या स्थितीला महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या निदर्शनास सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे त्यांनी मागील 5 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुद्धा केलेली आहे। तर या छाननीनंतर ज्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। फक्त जिल्हा असून चालणार नाही, जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला पैसे सुद्धा
येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणीनं आज प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। परंतु या 12 जिल्ह्यांमध्ये फक्त जून हप्ता येणार नाही, तर या जून हप्त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं जर तुमच्याकडे पिवळे, केसरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे तरच तुम्हाला शिलाई मशीनसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। बघा भरपूर लाडक्या बहिणी विचारपूस करत होते की या शिलाई मशीन योजनेचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे। बघा लाडक्या बहिणीनं प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे। त्यानंतर शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो आज जून महिन्याचा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये येणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना येणार नाही, तर आज फक्त 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता आणि 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक सुद्धा असायला पाहिजे। ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जून महिन्याचा 12वा हप्ता आणि 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार नाहीत। परंतु ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असेल तर तुम्ही सुद्धा या महत्त्वपूर्ण अशा पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण अर्जांची छाननी सुरू करण्यात आलेली होती, ते छाननी मागील 2 दिवसांपूर्वी संपलेली आहे। परंतु लाडक्या बहिणीनं जून हप्ता सोडण्या अगोदर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहूनच तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता सुद्धा सोडण्यात येणार आहे। त्यामुळे या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत, सोबतच बँकेने जे 4 नियम लावण्यात आलेले आहेत, बँकेने जे 4 नियम लावलेले आहेत ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं पहिली पात्रता म्हणजे कोणत्याही लाडक्या बहिणीकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल किंवा लाडक्या बहिणींच्या घरामधील एखाद्या सदस्याकडे 4 चाकी गाडी असेल त्या बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत। परंतु ज्या बहिणींच्या घरामधील एखाद्या सदस्याकडे 4 चाकी गाडी असेल, 2 व्हीलर गाडी असेल, सायकल असेल, बैलगाडी असेल, अशा प्रकारची वाहने असेल त्या बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी श्रीमंत लाडक्या बहिणी असतील त्या बहिणींचा अर्ज रिजेक्ट सुद्धा करण्यात आलेला आहे, त्यांना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही। सोबतच लाडक्या बहिणीनं जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ही दुसरी पात्रता उत्पन्नाची आहे। म्हणजेच लाडक्या बहिणी प्रत्येक वर्षाला किती हजार रुपये किती लाख रुपये कमवत आहेत त्याच्या आधारावरती त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्या बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत। परंतु ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं जे तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता योजनांची आहे। म्हणजेच लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत। ज्या बहिणी डबल योजनांचा लाभ घेत असेल त्या बहिणींना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत। परंतु ज्या लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं भरपूर लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना अशा डबल योजनांचा लाभ घेत आहेत, तर त्या बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत। परंतु ज्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, ज्या बहिणींनी फक्त लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 11 हप्त्यांचे 16,500 रुपये घेतलेले असतील त्याच बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता
1500 रुपये प्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, लाडक्या बहीण स्वतः सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावी, त्यासोबत लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी पेन्शन घेत नसावा, त्यासोबतच लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावेत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी कंपन्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे, कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजेत। त्याच बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। बघा लाडक्या बहिणींनो जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा बँकांच्या 4 नियमांचं पालन करायचं आहे। बघा जो बँकेने पहिला नियम लावलेला आहे तर तो पहिला नियम डीबीटीचा आहे, म्हणजेच लाडक्या बहिणीने आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा केलेले असावे। सोबतच बँकेने जो दुसरा नियम लावलेला आहे तो दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणीने आपले आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी काढलेलं असेल तर ते आधार कार्ड अपडेट सुद्धा करायचं आहे। तिसरा नियम म्हणजे आपल्या बँक खात्यासोबत पॅन कार्ड लिंक करायचं आहे आणि लाडक्या बहिणी फोन पे, गुगल पे अशा प्रकारचे ॲप वापरत असतील तर त्या लाडक्या बहिणीने बँकेमध्ये जाऊन केवायसी सुद्धा करायची आहे। बघा ज्या लाडक्या बहिणी नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो आज 12 जिल्ह्यांमध्ये आणि या प्रमुख 5 बँकेमध्ये हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे, दुसरा जिल्हा मुंबई शहर, तिसरा जिल्हा मुंबई उपनगर, चौथा जिल्हा सातारा, 5वा जिल्हा अमरावती, 6वा जिल्हा यवतमाळ, 7वा जिल्हा धाराशिव, 8वा जिल्हा गडचिरोली, 9वा जिल्हा चंद्रपूर, 10वा जिल्हा भंडारा, 11वा जिल्हा गोंदिया आणि 12वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। बघा या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। परंतु आज 5 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। तर या 5 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक पोस्ट बँक, तिसरी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, चौथी बँक ICICI बँक आणि 5वी बँक म्हणजे HDFC बँक। बघा लाडक्या बहिणीनं बँकांची यादी, जिल्ह्यांची यादी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करायचा आहे।